नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही बघता TV9 मराठी. आदिवासी समाजातील संघटनांशी आम्ही आघाडी करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. भाजप सोडून आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ठाकरेंसाठी दरवाजे खुले असल्याचे आंबेडकरांनी संकेत दिलेत. तर प्रकाश आंबेडकर हे आमचे कायम मित्र आणि सहकारी राहतील असे राऊतांनी म्हटलंय. आम्ही कोणाबरोबर जाणार हे आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही आता आदिवासी जो आहे त्याचा असं त्यांनी संघटन होते, त्यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडी जाते. तेव्हा या आघाडीमध्ये ज्याला कोणाला यायचं असेल, आमचे दरवाजे मोकळे आहेत, पण ही आघाडी कोणाकडे जाणार नाही. उद्धव ठाकरेंसाठी मोकळे असं कोणासाठी मोकळे आहेत, फक्त भारतीय जनता पक्ष सोडून. प्रकाश आंबेडकर हे आमचे कायम प्रिय मित्र राहतील, आमचे सहकारी राहतील. संविधान वाचवण्याच्या कामामध्ये संविधानावरचा धोका अद्यापही टळलेला नाही आणि म्हणून माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अत्यंत सावधपणे भूमिका घेणं गरजेचं आहे. भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत होईल अशी पावलं टाकणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला नख लावण्यासारखं आहे. एका लेखकाला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगावं असं वडेट्टीवार म्हणाले. मुख्यमंत्री नाटकासाठी 3 रंगमंच असले पाहिजेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. सत्तेच्या खुर्चीचा मोह माणसाला किती अस्वस्थ करतो ते दिसतंय असं वडेट्टीवार म्हणाले. नाही, आता मला वाटतं की कुठल्या तरी एक रायटरला मुख्यमंत्री नावाचं नाटक लिहायला सांगावं. त्या नाटकाचं नावच मुख्यमंत्री ठेवावं आणि त्याला फिरता रंगमंच असला पाहिजे. फिरता रंगमंचमध्ये 3 त्याचे हे असतात, स्टेज असतात. तो फिरतो त्यावेळेस सीन बदलत असते आणि मग ज्याला जी सीन पाहिजेत त्याने ते पुढे यायचं. काय गंमत चालली आहे राज्यात. म्हणजे सत्तेच्या खुर्चीची ओढ माणसाला किती अस्वस्थ करते हे यातून दिसतंय. कोणीही येऊ देत महाराष्ट्रात, दिल्लीची पूर्ण फौज येऊ देत, काही फरक पडणार नाही. कारण जनतेने यांना नाकारलं आहे. जनतेने ठरवलं आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीला महाराष्ट्राबाहेर घालवायचं आणि ज्यांनी गुजरातच्या चरणी डोकं ठेवून महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवली त्यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडायचं. शिंदे आणि अजित पवारांकडे स्वतःची मतं नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलंय. भाजपची मतं शिंदे अजित पवारांना ट्रान्सफर झाल्याचं राऊत म्हणाले. शिंदे गट माचीसचा रिकामा खोका असल्याची टीकाही राऊतांनी केली. बात ऐसी है, ना एकनाथ शिंदे के पास वोट है, ना अजित पवार जी के पास वोट है. बीजेपी के पास जो वोट है वो उनको ट्रांसफर हो गए और इसीलिए चाहे एनसीपी की 1 सीट हो अजित पवार रूट की या मिंदे ग्रुप की जो सीटें आई है वो सिर्फ बीजेपी की वजह से आई है. बाकी उनके पास अपना कुछ नहीं है. माचिस का एकदम खाली डिब्बा है शिंदे गट. मवियात ठाकरे गटाला 44 जागा मिळतील अशी स्थिती आहे. काँग्रेस 150 तर पवार गट 88 जागांची मागणी करणार अशी स्थिती आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा केलाय. तर मवियात कोणतीही भांडणं नाहीत, राऊतांनी आंबेडकरांना प्रत्युत्तर दिलंय. इंटरनली काँग्रेस असं ठरवतंय की आपण 150 जागेच्या खाली यायचं नाही आणि शरद पवारांनी ठरवलेलं आहे की 88 जागेच्या खाली आपण यायचं नाही. या दोघांचंही आपण असं टोटल केली तर 244 होतात अशी परिस्थिती आहे. याचा अर्थ सेनेला म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेला फक्त 44 जागा सोडायला तयार आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. आता हा जो फॉर्म्युला उदयास येतोय याच्यावरनं बरंच राजकारण होईल असं मला ओबीसीचे नेते त्या ठिकाणी सांगतात आहेत. ते म्हटले सगळ्यात मोठा पेच जो राहणार आहे तो उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, तिच्यासमोर राहणार आहे. आमच्यामध्ये काही भांडण नाहीत. आमच्यामध्ये भांडण व्हायची अजिबात सुतराम शक्यता नाही. लोकसभेतले निकाल बाळासाहेब आंबेडकरांनी जर पाहिले असतील तर आमची वज्रमूठ मजबूत होती म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो.
जर बाळासाहेब आंबेडकर आमच्या बरोबर असते तर नक्कीच ही लढाई अधिक रंगतदार झाली असती आणि या महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष 100% नेस्तनाबूत झाला असता. काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून रत्नागिरी जिल्ह्यातील 3 जागांची मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूणच्या जागेची मागणी करण्यात आली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या जिल्हा प्रभारींकडे ही मागणी केली आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रभारींकडे ही मागणी केली आहे. रत्नागिरीतल्या 3 जागांची मागणी करण्यात आली.